ते सगळे वेगळे करून ते एकच आहेत असं त्यांनी त्यावेळी धर्मसुधारणा केली. आता ज्यावेळी आपण वेगळा धर्म असा विचार करतो त्यावेळी वीरशैव लिंगायत हा वेगळा धर्म मिळणं आता सध्या राजकीय दृष्ट्या शक्य नाही. का तर आपण जर 1876 मध्ये पहिला सेन्सेक्स झाला होता आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी प्रत्येक सेन्सेक्स होत राहतो. त्या सेन्सेक्स मध्ये इंग्रजांनी जो सेन्सेक्स चालू केला होता त्याचा आपण 1951 मध्ये राज्यघटना लिहिली गेली. तर राज्यघटना लिहिण्याच्या आधी जे धर्म होते म्हणजे कुठले होते तर हिंदू होता, मुस्लिम होता, ख्रिश्चन होता, जैन होता, पारसी होता आणि शीख धर्म होता. हे सगळे जे धर्म आहेत हे राज्यघटनेच्या आधी वेगळे धर्म म्हणून सेन्सेक्स मध्ये नोंद केले होते. त्यामुळे आपल्या 1951 नंतर या सगळ्या लोकांना वेगळा धर्म म्हणून मान्यता मिळाली. आता जर कुठला नवीन वेगळा धर्म करायचा असेल तर आपल्याला पूर्ण राज्यघटना बदलावी लागेल. राज्यघटना बदलावी लागेल तर याचा अर्थ असा की 2/3 मेजॉरिटी सगळ्या स्टेटमध्ये, 2/3 मेजॉरिटी सगळ्या पार्लमेंटमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये आणि राष्ट्रपती. हे प्रॅक्टिकली आताच्या पद्धतीमध्ये शक्य नाही. कारण तमिळनाडूमध्ये, नागालँडमध्ये, वेस्टर्नला त्यांना काहीच पडलेलं नाही. ते काय तुम्हाला वेगळा धर्म करून देतील तर ते शक्य नाही. वेगळा धर्म जर आपण म्हणायला गेलो तर आताचं जे आरक्षण आहे ते आरक्षण सुद्धा लिंगायत समाजाचं निघून जाईल. कारण आरक्षण हे फक्त हिंदू समाजामध्ये आहे. हिंदू ज्यावेळी ख्रिश्चन होतो, हिंदू ज्यावेळी मुस्लिम होतो त्यावेळी त्याला ते आरक्षण कायद्याच्या दृष्टीने मिळत नाही. त्यामुळे आरक्षण सुद्धा संपायचा विषय जर याच्यामध्ये केलं. त्यामुळं हे जे आता लिंगायत किंवा वीरशैव हिंदू हे जे सगळं चाललंय हे धर्मामध्ये आपल्या समाजामध्ये पूर्ण वेगळेपणा किंवा याच्यामध्ये फूट पाडण्याचे हे जे सगळे कार्य आहेत ते मला वाटतं त्याच्यावर लक्ष न देता सगळ्या लिंगायत समाजाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र यावा. जवळजवळ 2 ते 2.25 लाख एवढा लिंगायत समाज ह्या भागामध्ये राहतो. जो एका दृष्टीने समाजासाठी मिळणारा, आपल्या मुलांना मिळणारा आरक्षण, आपल्या मुलांना वसतिगृह, आपल्या मुलांना मिळणारा आर्थिक धोरण, या सगळ्यासाठी हा जर समाज एकत्र झाला, हा जर 2-2.5 लाख समाज एकत्र झाला तर आपण हे सगळ्या फॅसिलिटीज आपण लिंगायत समाजासाठी करून घेऊ शकतो. आणि ह्या एका उद्देशाने सगळे लिंगायत लोक एकत्र राहायला पाहिजेत असं आमच्या सगळ्यांचं याच्यामध्ये मत आहे. पण या कार्यक्रमाशी कुठल्याही प्रकारच्या लिंगायत किंवा हिंदू किंवा या कुठल्याही फरक करण्यासाठी हा कार्यक्रम नाही हे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी